सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहात तर मित्रांनो? शुभ सकाळ. सकाळ झाली आणि मोठी सणाची वेळ झाली. आम्ही आंघोळ पण केली मस्तपैकी छानपैकी. आणि आज काय झालंय मित्रांनो, एकदम स्पेशल आणि मस्तपैकी आमच्यात आनंदाचा दिवस आहे आणि थोडा दुःखाचा पण दिवस आहे. काय झालंय, आमच्या घरात एक व्यक्तिमत्व अशी आहे की त्या व्यक्तीचाच पासपोर्ट आहे मित्रांनो. ती म्हणजे ओनली बकुळा, तुमची लाडकी सर्वांची ओनली बकुळा. आता पारुशीच आहे पण मी कामावर निघालोय. आणि मित्रांनो, विषय असा झालाय, अश्विनीला बाहेरच्या देशात जायची संधी मिळाली. वाजवा तोपा, फटाकडं वाजवा, अनुष्का वाजव फटाकडं. तर विषय काय आहे, मला पण संधी आहे पण आपल्या अश्विनीलाच बाहेरच्या देशामध्ये जाण्याची आणखी एकदा संधी मिळते. मलेशियाला आणि सिंगापूरला, ह्या दोन्हीपैकी एका देशामध्ये तिची एक आवडती मैत्रीण बाहेर चालली फिरायला. आणि ती म्हणती चल, मला पण चल म्हणते, पण पासपोर्टच नाही मित्रांनो. मी इतक्या दिवस झोपलेलो. मी पासपोर्ट काढला नाही. ह्याच्यात माझी पासपोर्ट काढला नाही मित्रांनो. ह्याच्यामध्ये म्हणजे माझी खूप चूक आहे मोठी. आणि आता अश्विनी पुन्हा तसले कपडे भारी भारी घेऊन, काय तुम्हाला सांगायचं, काय अश्विनी तसले कपडे घालून छान छान अश्विनी तसले कपडे घालून शायनिंग मारून पुन्हा व्हिडिओ काढून मला जावणार हो, ती लय जावणार. आणि शायनिंग मारणार, पण तिला मी शायनिंग मारूनच देणार ना मित्रांनो. म्हणजे कसं, आणखी आमचं डिस्कस चाललंय. अश्विनी बाहेरच्या देशात जायची म्हणलं तर पुन्हा खर्च आला, थोडी करन्सी वगैरे लागती, थोडं पैसे लागतात. बाहेरच्या फिरायला जायचं म्हणलं की हे कमीत कमी हो तिला 40-50 हजार रुपये पाहिजे. तर नवऱ्याने दिलं 1,00,000 रुपये तरी पाहिजे तर तिला बाहेर फिरायला जायला. मग तिची मैत्रीण तिकीट काढणार आहे म्हणती. काय पण खोटं बोलू नका. बरं काय करायचं मग, हिला लावायचे का काय असं आमचं टेन्शन. म्हणजे जायचं मला का ग काय असं नाही की पैसे नाही तर पैसे आहेत बिझनेससाठी ठेवलेलं. पण तिची मैत्रीण म्हणते चलच चलच चल माझ्याबरोबर अश्विनी, आपण सिंगापूरला जाऊन येऊ. थोडा खर्च, फ्लाईटला जाणं येणं सगळं एक 60,000 रुपयामध्ये होतं आहे ते पॅकेजमध्ये. आणि खर्चाला एक 15,000 रुपये लय झालं. 60-70-75 हजार रुपयात अश्विनी मलेशिया सिंगापूर फिरून येते मस्तपैकी. 9 दिवसाची ट्रिप आहे. इकडं काय तिकडं काय असं त्यांचं आहे पॅकेज आहे. मग माझा पासपोर्ट नाही तर मीच गेलो असतो. पासपोर्ट 1700 रुपये खर्च आहे. नाही, आणखी एकदा अश्विनीला मीच लावणार आहे. माझं म्हणणं आहे, पासपोर्ट आहे तर जा, कर एन्जॉय. अगं तुला माझ्यासारखा नवरा भेटणं म्हणजे म्हणतात ना, हा ती लय तो पुण्य केलंय. मी जा म्हणतोय तुला बाहेरच्या देशात. अगे जा, 75,000 म्हणजे काय नाही जीवनामध्ये. पुन्हा पुन्हा संधी येत नाही. हा, संधीचं सोनं करून घे, जा फिर आयुष कर. तिकडे जाऊन मस्तपैकी कपडे घालून मला फोटो टाक. बीचवर ह्याच्यावर गेलेलं, तसल्या मॉलमध्ये गेलेलं, ही ती फिरून ये, एन्जॉय कर. हा, जी नाही तो ऐसे जी. नका दाखवू एवढं. काय काम नाही, विषय चाललाय, लगेच व्हिडिओ काढून टाकायची काय गरज आहे? नाही मला झोप लागणार नाही. बायको निघाली मी नाही निघालो. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हालाच कसं तरी होते. असं वाटतं का तुला जान? अगं 70,000 घालवायचे तुझ्यासाठी. 1,70,000 बरं दिलं तुला 60,000 दिलं, 40,000 खर्च दिलं, अख्खं 1,00,000 रुपये. काय तू पण तू बे क्या ही करेंगे, क्या करेंगे, काय म्हणतात ते, याद करेंगे. हा, जाऊन देऊ. कसं असतं जीवनामध्ये, चालली बायको आपली 7 समुद्राच्या पार जाणार, मस्तपैकी फिरून येणार, आनंदाची बातमी ना. बघू, ह्या गोष्टीवर मी डिस्कस करतो. तिला काय म्हणलं, जा फिरायला. काय असतं तेव्हा 70,000 रुपयांनी आपलं 1,00,000 रुपयांनी तो काय बारीक होणार नाही. 60,000 रुपये आणि 10-15,000 रुपये तिला खर्च देतो मी, असं नाही की नाही. असू द्या, माझा पासपोर्ट जर निघला तर आम्ही दोघं जाणार. 3 महिने तुमच्याकडे अजून. तुम्ही ठरवा, माझी भाजी चालली जळून.
हां तर त्यांचा ग्रुपमध्ये जायचं विचार त्यांचं 3 महिने नाही लवकर जायचं आहे. तर तिला काय म्हणलं जा तुला जायचं आहे तर जा माझा सपोर्ट आहे तू बाहेरचा देश फिर दुबई फिर नाही तर कुठंही फिर. आणि अनुष्का आपली सहलीला जाईल ये इकडं आली नाही तर. नाही मला नाही जायचं यार. कुठे जायची होती त्रिवेणपुरम का काय? गेल्या रिक्षात वेरूळ वेरूळच्या लेण्या. वेरूळच्या लेण्या. अगं तिथं नव्हती जायची तुझी. मला नाही माहिती पण वेरूळच्या लेण्या सांगितलेलं टीचर्सने. टीचर्सने कसलं शुद्ध बोलती टीचर्सनी. हो बर ठीक आहे असं द्या. आमच्या अनुष्काला म्हणलं तुझी सहल जिथं जायची तिथं जा 2,500 रुपये फी असू नाही तर किती असू तुला खर्चाला 3-4 हजार देईल. पण मला काय म्हणते पप्पा मला सहलीला जायचं नाही मला तुमच्याबरोबर जायचंय. म्हणजे माझी जिथं सहल जाईल ना तिथं तुम्ही न्या आणि मम्मी न्या खूप एन्जॉय करायला गावतो सगळ्या गोष्टी गावतो आहे ना. हां तर असू द्या तिचं म्हणणं आहे माझ्याबरोबर जावं स्वीट गर्ल तिचं काय नसतं. हा तुला जा म्हणलं का नाही सहलीला मी हो काय म्हणलं जा. किती फी असून म्हणलं का नाही जा माझं काही नसतं ना तुझ्या इथे. हां मग तू कमत जात नाही. मला नाही जा वाटत. आणि इकडे आणि आमची चिऊ थांब ना 2 मिनिट आता उठतो तुझा नंबर संपला. आणि आमच्या चिऊची रोड्या मावसल जायची मित्रांनो. हां घरनं भाकरी घ्यायच्या कालवण घ्यायचं सगळं घ्यायचं मराठी शाळेत जायचं तिथनं दप्तर घ्यायचं सायकल घ्यायचं आणि रोड्या माव जायचं. रोड्या माळ म्हणजे तुम्ही म्हणता काय आहे आमच्या इथे एक माळ आहे मोठा डोंगर आहे बारका डोंगर म्हणजे तिथं भूत आहे ना पार्टी करायची तिथं. हा तिला सगळं माहिती. हा म्हणजे आमची शाळा आमच्या चिऊची शाळा म्हणजे सहल किती लांब असते मांडीव बस मोबाईल खाली धरून इकडून ये. तुम्हाला सविस्तर सांगितलं पाहिजे हो चिऊची सहल. हा विषय काय असतो आमच्या चिऊच्या शाळेपासून 1 किलोमीटर लांब एक भला मोठा डोंगर आहे मित्रांनो. एवढा मोठा डोंगर आहे ना चालता चालता चिऊचं पायाला घोळ येतील एवढा मोठा डोंगर आहे. आणि त्या डोंगरावर सहल ह्यांचं डबं ह्यांना म्हणतात घरनंच घेऊन या पाण्याच्या बाटल्या घरनंच घेऊन या. मग त्यांनी जायचं सकाळी 8 वाजता हल्लं ना 8:30 वाजताच रुडी पोचतं एवढा मोठा डोंगर आहे. 8:30 वाजता तिथं जायचं उन्हाला सगळ्यांनी मस्तपैकी कवळ ऊन घेत तिथं बसायचं मस्तपैकी घरनं आणलेल्या भाकरी सगळ्यांनी खायच्या. आणि तिथे एकच लिंबाचं झाड आहे हो त्याला सावली पण नसते व्यवस्थित. आणि तिथं आधी आहे ना आधीच्या काळात भूत असायची भूत. हा एक वरात जप्त झाले बघा. आणि ती भूताचं रूढीचा माळा दावायला ह्यांना तिथं न्यायचं मग डबा खायचा आणि लगेच अर्ध्या तासात मित्रांनो लगेच शाळेत पुन्हा. हा आमची अशी 2.5 ते 3 तासाची सहल असते चिऊची. आणि खर्च लय होतो लय खर्च. खर्च का होत नाही. अरे बापरे असं पण आहे. तर माझ्या चिऊसारखी आणि अनुसारखी कोणाची सहल असते माझ्या चिऊसारखी सांगा घेतली तर रुडी माळावर. हां माझी लय मला लय पट्ट आमच्या इथल्या सरांचं खरंच बारक्या पोरांना लय भारी. कुठं अनुष्का इकडे तुला असताना कुठे गेली तर इकडे इकडे कुठे गेलं पार्क होते हां ते पार्क म्हणजे शेतच होतं शेत त्याच्यात नेलतं आणि काय चाललेलं जेवायला होतं. आणि ती पण एक विद्यार्थ्याच होतं शाळेपासून एक जवळच होतं इथं ज्ञानूच्या घरापर्यंत लय जवळ होतं. असं दे अशी आमची इथं मराठी शाळेची सहल असते. आमच्या चिऊची थोडक्यात आमच्या शाळेतल्या पोरीची शाळेत आहे ना सल तिकडे वॉटर टँकला जायची होती. मी पण जायची होती पण मम्मी म्हणली नको जाऊ. नको जाऊ. हो तुला नाही माहिती ती काय चालतं बरं ते झोका असतं का नाही त्याचा एक भाग असा पडला ती डायरेक्ट उलटा झाला आणि तिथलं 2 माणसं एक्सपायर झाली. यस पुढं असू दे. चला ह्या गोष्टीवर अश्विनीचं दुबईचं चाललं आपल्या ह्याचं चाललेलं बाहेरच्या देशामध्ये फिरायचं चाललेलं. काय वाटतं तुम्हाला तिला लावावं किंवा नाही मी हे तुम्ही सांगा कमेंट करून लाईक करून. तुम्हाला काय वाटतं माझी बायको दुबई बाहेरच्या देशात फिरायला पुन्हा गेली पाहिजे का काय. नाही लय शायनिंग मारून हो ह्याचं दुःख मला. हा वर्षभर 30 व्हिडिओ टाकते का ती रीतीत गेलेली काय ती कपडे घातलेली काय ती असू द्या तिचा दिवस आहे. हा तिचा स्टार आहे तिला फिरायला गावते ह्याच्यात तिचं सुख समाधान मस्त तुझा.
आणखी 3 दिवस फिरून ये, माझं काही सुद्धा म्हणणं नाही. आणि बालीला जाऊ आपण सहकुटुंब सहपरिवार बालीला जायचं आहे आम्हाला. बाली एक असा देश आहे तिथं खूप व्हिडिओ बघतो मी. आम्हाला तुम्हाला सांगतो कुठं आम्ही फिरायला जाणार आहे लवकरच. नका सांगू आणि नका पकवू बालीला जाणार आहे आम्ही, नैनितालला जाणार आहे. आमचं स्वप्न आहे अश्विनीचं नैनिताल, बाली आणि जैसलमेर. आम्ही इथं पण लवकरच जाणार आहे. हिथं हे आमचं पॉईंट आहे. आम्ही आता हिथं कुठं फिरणार नाही. अश्विनीला आता ठीक आहे जर तिच्या मनावरती, म्हणजे तिला काय मी बळजबरी करणार नाही जा म्हणून, आणि बळजबरी करणार नाही राहा म्हणून, नको जाऊ लय खर्च होतोय असं तिला काहीच म्हणणं नाही. तिच्या इथे ती काम पण लय करते आणि तिने ह्या वर्षी खूप काम केलं, दिवस रात्र लोणचं विकले. त्याच्यामुळं तिचं पैसे तिचा अधिकार आहे, तिने जायचं नाही जायचं तिने ठरवायचं. माझं उलटं मी खुश आहे ती जाती बाहेरच्या देशात फिरायला. शिंदेवाडीमधली एक महिला 2 देश फिरून येईल म्हणजे ह्याच्यात चेष्टा नाही. आमच्या फॅमिलीमध्ये अश्विनी 2 देश फिरायला जाणार, एकमेव महिला अश्विनी शिंदे. त्याच्यामुळं मला आनंदच आहे. शेवटी खुशच आहे मी, त्याच्याबद्दल काय वादच नाही. आणि मी एकदा ठरवलं की ठरवलं, अश्विनी लावायची म्हणलं की लावायची, त्याच्यात काय वादच नाही. होय अश्विनी इकडे ये लवकर, व्हिडिओ संपत. काय करायचं, जायचं म्हणलं की जायचं. ओके यस. आता शुभती तो ओनली बुकळा. ठीक आहे, जायचं म्हणलं की जायचं मित्रांनो, त्याच्यात काय एवढं हे घ्यायचं नाही. पारुशीच आहे पण कसं सकाळ खुशखबर आहे. त्रिणीचा फोन आलता आणि उशिरा फोन आल्यानंतर दोघीचं गोलू कोण जायचं, कसं जायचं, काय करायचं सगळं ह्यांचं डिस्कस झालंय. थोडक्यात अश्विनी गेले तर जमाय खुश आहे ह्याच्यावर. असू द्या. मलेशिया आणि सिंगापूर अशा 2 ट्रिप आहेत. जर बाय चान्स मी जर पासपोर्ट काढलाच तर आय एम गोइंग टू सिंगापूर मलेशिया, नो प्रॉब्लेम. इट इज द व्हेरी गुड मॅन. आय एम संदीप शिंदे फ्रॉम शिंदेवाडी. तर बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवर खूप पकवलं असं म्हणू नका, कारण की आपण विषय पहिले अश्विनी दुबईला चाललेली आणि मी असाच व्हिडिओ काढलेला, पहिला पण व्हिडिओ काढलेला की अश्विनी दुबईला जाणार म्हणजे जाणार. आणि अश्विनी एकमेव व्यक्ती अशी होती की दुबईला पहिलीच व्यक्ती आमच्या शिंदे फॅमिलीमध्ये जाणार आहे. आणि मी म्हणलेलं जाणार म्हणलं की जाणार, आणि अश्विनी त्या टायमिंगला दुबईला गेलीच. कारण की आपण बोलतो ते करून धावतो आणि अश्विनी जातीच. तसं आता पण मी सांगतो, अश्विनी एकमेव फॅमिलीमधली पहिलीच व्यक्ती असणार आहे. आता नाद करा तुम्ही अश्विनीचा, आणि अश्विनी जाणार म्हणजे जाणार. आणि आता एक देश नाही, मलेशिया पण आणि सिंगापूर पण, आणखी 2 देश फिरून येणार, 3 देश फिरणार अश्विनी. जाऊ द्या बरोबर द्या, 75,000 घे, 60,000 तिकीटाला गेलं म्हणून काय होत नाही. आणि कशाला फिरायला 40,000 रुपये दिला लय नाही. तर ह्या गोष्टीवर इथंच मी माझं भाषण संपवतो. अश्विनी कोबत जायची, प्रॉमिस दिलं तुला अश्विनी, प्रॉमिस दिलं की आता मग काय म्हणले पैसे होईल काय असतं लेकर लय विचार नका करू. माझ्या हातात 85,000ची अंगठी आहे. तुला काय म्हणलं, तुझ्यासाठी अंगठी अशी कुठे हाय की आतमध्ये ड्रावरमध्ये आखी जाऊन दे, तू टेन्शन का घेते. असू द्या, ह्या गोष्टीवर खूप मोठा व्हिडिओ होतोय. आणि बघू त्याला लावायची म्हणजे लावायची. एकदा तिच्या डोक्यात खूप बसलं ना पूर्णच करायचं. तू ठरलं तुझं, तू स्वप्न बघ. नगद जाऊ राहू ड्रायव्हर तिकडं. तर असू द्या, स्वप्न बघणं हे चांगलं असतं. आणि तिला शेवटी 2 देशाचं स्वप्न बघायचंय. बघू द्या, चांगलं आहे. चक्र आलं तिथं आम्ही जातो. ठीक आहे, चला बाय सगळ्यांना. कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा.